गुड मॉर्निंग मित्रांनो, वरद ऑनलाईन गव्हर्नमेंट जॉब अपडेट्समध्ये आपले स्वागत आहे। ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होता ती पोलीस भरती आता इथे जाहीर झालेली आहे। ठीक आहे, तर यामध्ये ग्राउंड काय राहणार, फिजिकल कसं राहील, गोळाफेक काय आहे, लेखी चाचणी कशी व्हायला पाहिजे, आवश्यक कागदपत्र काय काय राहणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। जर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून आपल्यापर्यंत माहिती पोहोचत राहील। ठीक आहे, तर चला चालूया आपल्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण बघूया की पोलीस शिपाई या पदासाठी आपली वयोमर्यादा काय असली पाहिजे। ठीक आहे, खुल्या प्रवर्गासाठी ही वयोमर्यादा 18 ते 28 वर्ष राहणार आहे। त्यानंतर जर आपण कास्टमधून असाल तर 18 ते 33 वर्ष राहणार आहे। प्रकल्पग्रस्त जर असाल तर 18 ते 45 राहणार आहे। जर माजी सैनिक असाल तर सेवा कालावधी आणि अधिक 3 वर्ष आपले इथे राहणार आहे। जर अंशकालीन उमेदवार असाल तर 18 ते 55 राहणार आहे। महिला पोलीस पाल्य किंवा गृहरक्षक असाल तर 18 ते 28 वर्ष आणि कास्टमधून 18 ते 33 वर्ष याप्रमाणे राहणार आहे। जर आपण खेळाडू असाल तर खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 28 अधिक 5 वर्षपर्यंत आणि कास्टमधून जर असाल तर 18 ते 33 अधिक 5 वर्ष अशी आपल्याला वयोमर्यादा राहणार आहे। जर माजी सैनिकाचे आश्रित किंवा मुलगा मुलगी पत्नी कोणी असाल तर आपण 18 ते 28 अधिक 3 वर्ष पर्यंत आणि कास्टमधून जर असाल तर 18 ते 33 आणि 3 वर्ष प्लस याप्रमाणे आपली वयोमर्यादा इथे राहणार आहे। मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये आपल्याला जे पद आहे ते आहे पोलीस शिपाई, पोलीस चालक शिपाई, सशस्त्र पोलीस शिपाई याप्रमाणे राहणार आहे। तर यासाठी आपली शैक्षणिक पात्रता काय असली पाहिजे, तर आपण कमीत कमी 12वी किंवा समकक्ष उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। ठीक आहे, जर माजी सैनिक असाल तर 10वी आपण पास असला पाहिजे आणि आपली 15 वर्षाची सैन्य दलात सेवा झालेली पाहिजे। ठीक आहे मित्रांनो, जर आपण सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजे SRPF साठी जर अप्लाय करत असाल तर आपली शारीरिक पात्रता जी आहे यामध्ये आपली उंची 168 सेंटीमीटर कमीत कमी असली पाहिजे। आपली छाती जी आहे 79 सेंटीमीटर आणि आपल्याला 5 सेंटीमीटर ती फुगवता आली पाहिजे। यामध्ये पोलीस बातमीदार, पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी यांच्या पाल्यांना उंचीमध्ये 2.5 सेंटीमीटरची इथे सूट राहणार आहे। जर आपण खेळाडू असाल तर खेळाडू उमेदवारांना 2.5 सेंटीमीटरचे सूट राहणार आहे आणि राज्य राखीव पोलीस कर्मचारी कुटुंबियांसाठी उंचीमध्ये 2.5 सेंटीमीटरची इथे सूट राहणार आहे। छातीमध्ये देखील 2 सेंटीमीटर न फुगवता आणि फुगवून 1.5 सेंटीमीटरची सवलत इथे आपल्याला राहणार आहे। मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये जर आपण पोलीस शिपाई या पदासाठी जर अर्ज करत असाल तर आपली शारीरिक पात्रता आपण बघू शकता। आपली उंची पुरुष उमेदवारासाठी 165 सेंटीमीटर आणि महिला उमेदवारांसाठी 155 सेंटीमीटर अशी राहणार असेल। त्यानंतर छाती जी आहे 79 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर आपल्याला फुगवती आली पाहिजे। ठीक आहे, जर आपण खेळाडू पुरुष किंवा महिला उमेदवार असाल तर उंचीमध्ये आपल्याला 2.5 सेंटीमीटरची इथे सूट मिळणार आहे। त्यानंतर पोलीस कर्मचारी कुटुंबियातील असाल तर 2.5 सेंटीमीटरची इथे सूट मिळणार आहे जर आपण पुरुष असाल किंवा महिला असाल। छातीमध्ये 2 सेंटीमीटर न फुगवता आणि फुगवून 1.5 सेंटीमीटरची सवलत फक्त पुरुष उमेदवारांसाठी इथे राहणार आहे। मित्रांनो, पोलीस भरतीसाठी आपल्याकडे कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहेत, ते आपण कसे जतन करावे, कसे एका जागी आपण कलेक्ट करावे हे आपण बघूया। यामध्ये आपला शाळा सोडण्याचा दाखला म्हणजे जसं 10वीचं प्रमाणपत्र आहे, आपलं मार्कशीट आहे ते आपल्याकडे असलं पाहिजे। त्यानंतर आपण 12वी असाल तर 12वीचे आपले मार्कशीट्स आपल्याकडे असले पाहिजे। आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड अपडेट असलं पाहिजे। अधिवास डोमिसाईल प्रमाणपत्र ज्याला आपण नॅशनॅलिटी डोमिसाईल म्हणतो ते प्रमाणपत्र आपल्याकडे असलं पाहिजे। आपल्या जन्माचा दाखल्यासंबंधी आपलं 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट जे आहे ते आपल्याकडे असलं पाहिजे। जर आपण कास्टमधून दावा करणार असाल तर आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे। त्यानंतर जर आपण OBC नंतर NTC, VJNT या कोणत्या पण कॅटेगरीतून अप्लाय करत असाल तर आपलं नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र हे चालू स्थितीत असलं पाहिजे। याची डिटेल आणि संपूर्ण माहिती मी वारंवार आपल्यापर्यंत पोहोचवत राहील, जेणेकरून आपल्याला कोणत्या पिरियडमधलं आपलं नॉन क्रिमिनल असलं पाहिजे, आपलं EWS कोणत्या पिरियडचं असलं पाहिजे, कोणतं चालणार आहे, आपले चालक पदासाठी जर आपण ड्रायव्हिंगसाठी जर अप्लाय करणार असाल तर आपल्याला कोणतं लायसन लागणार आहे याची संपूर्ण माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे। ठीक आहे, खेळाडू जर आपण असाल तर खेळाडू असल्याबाबतचं विभागाकडून पडताळणी केल्याबाबतचं खेळाडूचं प्रमाणपत्र आपल्याकडे असलं पाहिजे।
त्याचबरोबर जर आपण प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, होमगार्ड, माजी सैनिक, पोलीस पाल्य, अंशकालीन, अनाथ, गृहरक्षक दल किंवा NCC प्रमाणपत्र अशी आपल्याकडे जर प्रमाणपत्र असेल तर आपण या पोलीस भरतीमध्ये त्याचा जरूर लाभ घ्यावा। तर मित्रांनो, भरती दरम्यान बरेच विद्यार्थी नवीन असतात, त्यांना याच्याबद्दलची कुठली माहिती नसते की आपण ग्राउंड काय केलं पाहिजे, किती ग्राउंड केलं म्हणजे आपल्याला किती मार्क पडतील, किंवा आपण जर गोळाफेक किती अंतरापर्यंत केला म्हणजे आपल्याला किती गुण मिळतील, त्यानंतर आपण अभ्यास कसा केला पाहिजे, कोणती पुस्तकं वाचली पाहिजे, ही माहिती संपूर्ण मी गोळा करत आहे आणि ही माहिती जशी माझ्याकडे जमा होईल मी आपल्यापर्यंत पोहोचवत राहील। याप्रमाणे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, वारंवार मी पोलीस भरतीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवत राहील। जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचवा, म्हणजे जेणेकरून सर्वांनाच याचा फायदा घेता येईल। ठीक आहे मित्रांनो, याच प्रकारच्या माहितीसाठी माझ्या चॅनल बरोबर बनवून राहा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्यापर्यंत योग्य आणि अचूक माहिती मिळता येईल। धन्यवाद मित्रांनो।